मित्रांनो, लक्ष द्या. महाराष्ट्रात लवकरच दारूबंदी पोलीस भरती 2026 येणार आहे आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे 10वी पास उमेदवारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात टेक गव्हर्नमेंट जॉब्स हा यूट्यूब चॅनल आणि होय, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. मी आहे नीलम आणि आज आपण पाहणार आहोत दारूबंदी पोलीस भरती 2026 महाराष्ट्राबद्दल सविस्तर माहिती. मित्रांनो, दारूबंदी विभाग म्हणजेच एक्साइज डिपार्टमेंटमध्ये ही भरती होणार आहे. या भरतीत कॉन्स्टेबल आणि इतर पदांसाठी संधी देखील मिळू शकते. तर मित्रांनो, दारूबंदी पोलीस भरती 2026 राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच दारूबंदी पोलीस भरती 2026 सुरू झालेली आहे. 12,032 म्हणजे 1,232 प्लस पदांसाठी ही मोठी सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर नक्कीच या भरतीचा लाभ घेऊ शकता. आता आपण जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस भरती 2026 महाराष्ट्रातील सरकारी नोकरीला तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्ण संधी येण्याची शक्यता आहे. राज्यातील दारूबंदी पोलीस म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या भरतीमध्ये 1,232 म्हणजे 12,000 प्लस पेक्षा जास्त नवीन पदांना मंजुरी मिळवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लवकरच ही भरती येण्याची शक्यता देखील आहे. या भरतीमध्ये जवान, वाहन चालक, लिपिक तसेच चपराशी यासारख्या अनेक पदांचा समावेश देखील असू शकतो. त्यामुळे 10वी पास उमेदवारांसाठी ही एक चांगली सुवर्णसंधी, नोकरीची सुवर्णसंधी आहे. आता आपण जाणून घेऊयात कोणती पदे भरली जाणार आहेत. दारूबंदी पोलीस भरतीमध्ये खालील पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. 1. जवान दारूबंदी पोलीस, 2. जवान वाहन चालक, 3. चपराशी शिपाई, 4. लघुलेखक स्टेनोग्राफर, 5. लघु टंकलेखक, 6. या पदांमध्ये जवान आणि चपराशी पदांची संख्या सर्वाधिक असल्याची शक्यता देखील आहे. आता आपण जाणून घेऊयात शैक्षणिक पात्रता काय असणार आहे या भरतीसाठी. पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी ठेवण्यात येणार आहे. 1. जवान किंवा चपराशीसाठी शैक्षणिक पात्रता किमान 10वी उत्तीर्ण देखील असणार आहे. 2. जवानी वाहन चालकसाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण प्लस LMV ड्रायव्हिंग लायसन्स देखील लागणार आहे. आणि लघुलेखक किंवा लघु टंक लेखकसाठी 10वी उत्तीर्ण प्लस टायपिंग मराठी 30 WPM, इंग्रजी 40 WPM प्लस स्टेनो प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे. आता आपण जाणून घेऊयात शारीरिक पात्रता काय असणार आहे भरतीसाठी. शारीरिक पात्रता फक्त जवान आणि वाहन चालक पदांसाठी लागू असते. 1. उंची पुरुष 165 सेंटीमीटर, महिला 160 सेंटीमीटर, छाती पुरुष 79 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर फुगवून. वजन महिलांसाठी किमान 50 किलो देखील वजन असणं आवश्यक आहे. आता आपण जाणून घेऊयात निवड प्रक्रिया आणि परीक्षा स्वरूप काय असणार या भरतीसाठी. उमेदवारांची निवड खालील टप्प्यात केली जाईल. 1. लघु परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT. 2. मैदानी चाचणी फक्त जवान व वाहन चालक पदासाठी असणार आहे. 3. कौशल्य चाचणी वाहन चालक व स्टेनो पदांसाठी असणार आहे. आणि 4. कागदपत्र पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील असणार आहे. आता आपण जाणून घेऊयात लेखी परीक्षेचा पॅटर्न 120 गुणांचा असणार आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स असणार आहे. 1. बुद्धिमत्ता चाचणी 30 गुणांसाठी, सामान्य ज्ञान 30 गुणांसाठी, मराठी व्याकरण 30 गुणांसाठी, इंग्रजी व्याकरण 30 गुणांसाठी आणि नकारात्मक गुण निगेटिव्ह मार्केटिंग सिस्टीम देखील असणार आहे. मार्किंग सिस्टीम असणार आहे त्याला 0.25 म्हणजे 1/4 असणार आहे त्याला गुण. मैदानी चाचणी फिजिकल टेस्ट जाणून घेऊयात 80 गुणांची असणार आहे. लांब धावणे पुरुषांसाठी 1.5 किलोमीटर 30 गुण, महिलांसाठी 1 किलोमीटर 30 गुण. 100 मीटर धावणे असणार आहे 30 गुण पुरुषांसाठी आणि महिलांसाठी देखील 30 गुण असणार आहे. आणि गोळाफेकसाठी 20 गुण असणार आहे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी देखील 20 गुण असणार आहे. आता आपण जाणून घेऊयात पगार आणि इतर लाभ काय असणार आहे भरतीसाठी. शासन निर्णयानुसार या पदांसाठी आकर्षक पगार आणि भत्ते देखील मिळतात. 1. चपराशी अंदाजे ₹25,000 पर्यंत जाणार आहे. जवान किंवा वाहन चालक पदासाठी अंदाजे 45,000 पर्यंत जाणार आहे पगार. आणि लघुलेखक अंदाजे 60,000 पर्यंत जाणार आहे पगार. याचसोबतच महागाई भत्ता, घरभाडे आणि वैद्यकीय सुविधा देखील लागू केली जाणार आहे. तर मित्रांनो, ही होती सविस्तर माहिती दारूबंदी पोलीस अधिकारी 2026 बद्दल. या भरतीबद्दल सविस्तर माहिती होती ही.
आता निष्कर्ष जाणून घ्या भरतीसाठी काय असणार आहे. दारूबंदी पोलीस राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2026 भरती 2026 ही महाराष्ट्रातील 10वी पास उमेदवारांसाठी एक मोठी सुवर्ण संधी ठरू शकते. 1232 पेक्षा जास्त पदांना मंजुरी मिळवल्याचे लवकरच तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार जे असतील त्यांनी आतापासूनच तयारीला लागायचं आहे. लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी देखील असणार आहे. तर तुम्ही दोघांची तयारी खूप चांगल्या पद्धतीने करा. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगसाल आणि होय, जर तुम्हाला या या भरतीबद्दल काही डाऊट्स असेल तर कॉमेंट करा. मी नक्कीच रिप्लाय देईन. मित्रांनो, अशीच नवीन सरकारी भरतीची माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्सला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व 10वी 7वी ज्यांची झाली असेल त्यांना नक्कीच ही व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.